गोकुळ निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। सोमवारी 6 एप्रिलपासून ठराव मागवण्याची शक्यता आहे। 1200 दूध संस्थांच्या मुद्द्यांमुळे थांबली होती ही प्रक्रिया। न्यायालयीन सुनावणीनंतर प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे। सहाय्यक निबंधकांकडून या संस्थांना ठरावाची प्रत पाठवली जाणार आहे। जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे। सोमवारी 6 एप्रिलपासून सभासदांकडून ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे। गोकुळ संचालक मंडळाची मुदत मे 2026 मध्ये संपत असल्यानं निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। मात्र सुमारे 1200 दूध संस्थांच्या अवसायनाच्या मुद्द्यावरून ही प्रक्रिया न्यायालयात होती। दरम्यान न्यायालयानं दूध विभागाला संबंधित संस्थांबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिल्यानंतर हालचालींना वेग आलाय आणि त्यानुसार विभागीय निबंधकांनी मतदार यादी संदर्भातील कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिले। आणि यानंतर आता या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातलीच नव्हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाची दूध संस्था असलेल्या सहकारी दूध संघ असलेल्या गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। शेखर पाटील आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शेखर, प्रसन्न सर, अगदी बरोबर आहे। कोल्हापूर जिल्ह्याचं या दूध संस्थेच्या निवडणुकीकडे अक्षरशः लक्ष लागून राहिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या देखील अनेकांचे याकडे लक्ष लागून राहिलेलं, कारण एक मोठी दूध संस्था म्हणून याकडे पाहिलं जातं। मात्र 1200 संस्थांच्या अवसायनातला मुद्दा जो आहे तो न्यायालयात गेला होता आणि या प्रक्रियेमुळे ही सगळी निवडणूक प्रक्रिया थांबली होती। मे 2026 रोजी गोकुळची ही निवडणूक खरं तर होणं प्राप्त होतं, त्याची मुदत जी आहे ती त्यावेळी संपते। त्यामुळे निश्चितच ही प्रक्रिया आता न्यायालयात त्या ठिकाणी असल्यामुळं या संदर्भातला निकाल सोमवारी पुढची सुनावणी आहे आणि अर्थातच त्या दिवशीच्या निकालाकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अर्थातच सोमवारपासून अनेकांना ठराव मागवण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल अशा पद्धतीची माहिती आता आपल्याला मिळते। त्यामुळे निश्चितच या दूध संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग जो आहे तो मोकळा होण्याची देखील शक्यता आहे। अनेकांचे याकडे लक्ष लागून राहिलेले आहे। कोल्हापुरातल्या सगळ्याच नेत्यांचं खरं तर याकडे लक्ष लागून आहे, शिवाय सोमवारच्या सुनावणीकडे देखील लक्ष लागून आहे। त्यामुळे निश्चित ही सुनावणी नेमकी काय होते, या निवडणुकीचा मार्ग कशा पद्धतीने मोकळा होतो आणि निवडणूक आता कधी होते हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।